का तर पहिला काठला दिसला हा बघा इकडे, हा बघा पहिला काठला मस्तपैकी भेटलेला। तर मित्रांनो हे बघा एवढी कवटात तर आपल्याक आता कोंबडेक ना रोवणीवर बसवूच्या। तर मित्रांनो फायनली आपली भेंड्याची मिरची झाडं ना एकच नंबर झाली आहेत। नमस्कार मंडळी, कोकणकर केदार जोशी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो शुभ सकाळ, सकाळचे 7:45 झालेत मित्रांनो आणि गावाकडची सकाळ बघा, पक्षांचा मस्तपैकी आवाज येता आणि गावाकडची सकाळ एकच नंबर वाटा मित्रांनो। सकाळीच पक्षांचा आवाज येत असता मस्तपैकी। तर पाऊस पण बऱ्यापैकी गेलो आता, तसं नाही म्हणजे थोडंसं लागता पण नाही शक्यतो पाऊस। तर चला मंडळी आपली ना कोंबडी रोवणीवरती ठेवूच्या, तर ती तुमका आजची रोवणीवर कशी ठेवतो ती दाखवते मित्रांनो। तर चला पट्टापट जा घरी, ती घरीच आहे हो का आपली पाठी इकडे घरात, आमचं घर आहे इकडे आपलं रस्ता। तर पटापट ना जाऊया घरात आणि कोंबडे रोवणीवर ठेवूया, कारण 2-3 दिवस झाले कुडूक धरला ना, तर म्हटलं रोवणीवर ठेवून देऊया। तर चला मित्रांनो फायनली टप घेतलेलं, तर ह्याच्यातनं आता वाळू टाकूया। मस्तपैकी वाळू टाकले ना, गवत पण टाकतात पण आपण वाळूवर बसूया। तर मित्रांनो फायनली ना आपली वाळू ना गमल्यात टाकला आहे बघा। तर ही बघा अंडी आहे तिकडे, तर भरपूर घातला नव्हती अंडी, थोड्याशा कवटांची पोळी केला। हे बघा ही 2 आणलेली आहेत ना, मोठी दिसतात ती मामान आणला नव्हती, इंग्लिश कोंबड्यांची आहेत मित्रांनो। तर आता ही कवटा आपण रोवणीवर ठेवूया याक। तर ही ना मोठी आहेत ती पहिली ठेवून जाऊया, नाही सॉरी गावठीच आहेत, ह्या मामान आणलेला गावात कोंबडीचा, इंग्लिश कोंबडी असतात ना त्यांचा। ती पांढरी दिसतात ना ती मित्रांनो गावठी अंडी आहेत, आणि ती 2 आहेत ती इंग्लिश कोंबड्याची आहेत। तर मित्रांनो पटापट ठेवून देऊया कवटा याक। वाळूवरती का ठेवलं मित्रांनो माहिती का, शक्यतो कवटा तशी फुटणार नाही आणि कोंबडेक पण ना घमेलात ना आज जाऊ पण इझी पडत, कारण गवतावर ठेवलं ना की ते पलटत राहतात मित्रांनो वजन नसल्यामुळे। आता काय एकदम फिट्ट बसता वाळू असल्यामुळे घमेल। तर मित्रांनो फायनली कवटा आपली ठेवून झालेली आहे, ते बघा 10 कवटा आहेत। ते बघा इकडे कोंबडी या कुडूक धरला ना मित्रांनो, तर ही आता नेऊन रोवणीवर बसवूया। तर बघा फायनली कोंबडी बसवलेली आहे रोवणीवर। तर मित्रांनो आपण ठेवला होता ना गोल लावून, तर मित्रांनो कोंबडीनं आता आपल्या पंखाखाली घालून घेता ऊब देवसाठी कवटांगा। हे बघा ते एक ना आपल्याबरोबर पंखाखाली घेत कवाट। मंडळी ना संध्याकाळचे 6:15 झाले आहेत आणि मी साड्यावरती गेलो आहे बघा। एकच नंबर वातावरण ना, पाऊस थोडंसं लागलं मगाशी। तर आपल्या कोंबडी का सकाळी मस्तपैकी रोवणीवर बसवलं आहे, आता ना मित्रांनो संध्याकाळी वरती येईल आहे, म्हटलं बघूया काठली भेटत काय। आणि आपली तिकडे ना भेंडो पेरलेलो होतो, भेंडो मुळो लाल भाजी आणि अशी बावचीची काहीतरी भाजी पेरलेली होती, ती बघूया केवढी झाली होती, कारण पेरलेल्याच्या नंतर ना 2-4 दिवसांनी गेलो होतो तेव्हा लय बारकी होती झाडं मिरचीची। तर आई गेली होती, ती बोलत होती की मस्तपैकी मोठी झाली आहेत, काढणार होती आई आज, तर नाही काढल्याची वाटतं, बघू नये आपण काढला की नाही ती आणि केवढी झाली आहेत ती। तर पहिले ना इकडे काटली आहे तिकडे जाऊया, काटली किती भेटतात ती बघूया। तर मित्रांनो शक्यतो काटली भेटते अशी वाटत नाही, कारण ना आपली मंडळी ना गोरवारी जाताना ती काढता काटला भाजी करूसाठी। तर बघूया भेटतात काच, कारण नेक्स्ट टाईम का ना आपल्याला मस्तपैकी काटला भेटली होती, मस्त एकच नंबर भाजी झाली होती। तर बघूया किती भेटतात ते काटल्या। तर चला मंडळी पटापट काटल्याच्या तिकडं जाऊया, काटल्याच्या वेलीच्या इकडं। तर मित्रांनो आपलं ठरलेलो काटलाचं वेल हो का इकडे ना असतंच काटला, बघूया भेटतात काय ती।
कारण मंडळी ना आपली गावातली भरपूर येतात इकडे काढू का. तर पहिला काठला दिसला हा बघा इकडे, हा बघा पहिला काठला मस्तपैकी भेटलेला. तर लगेच मित्रांनो दिसत नाही, कारण हिरव्या पाल्यात नाही, हिरवी अशी लगेच दिसत नाही, भरपूर शोधूक लागता. तर काठला ना शक्यतो कलंबा बिलंबाची बाग असताना मित्रांनो त्याच्यात भरपूर भेटतात. काठलाचे वेली भरपूर असतात तिकडे, त्यामुळे काठला भरपूर भेटतात. तर दुसरा पण काठला दिसला आहे बघा इकडे, हो दुसरा काठला. तर एकदा दिसोक लागली ना की पटापट दिसतात तशी पण. तर मंडळी ना फायनली 2च काढले भेटले. चांगलं ना तुमका मंडळी आपली गोरवारची असताना ती काढता, त्यामुळे आपल्याला काय भेटली नाही, 2च भेटली. तर चला मंडळी पटापट ना आपली भाजी बघून येऊया केवढी झाली आहे ती. हो काय आपला वरचा घरा इकडे राहत ना आम्ही, कारण लाईट बीट नाही आहे त्याच्यामुळे. तर चला मंडळी पटापट जाऊया, बघूया केवढी झाली आहे ती भाजी. बहुतेक भेंड्याची झाडं ना मोठी झाली असतील. तर पोपटनी ना बोमटोक लागलं. अजून भात अजून तेवढासा काय मोठा झाला नाही हा. लावणी बिवणी लावून झाली सगळ्यांची. आता नाचणं लावूची सरा आहे मित्रांनो, बहुतेक जण नाचणं लावतात. तर आपली आवड ना लय लेट पेरलेली होती, त्याच्यामुळे अजून लय बारकी आहे, त्यामुळे बहुतेक अजून लय टाईम जायत आपलं नाचणं लावू का. तर बाकीची मंडळी आपली गावाबिवातली ना आता नाचणं लावूक सुरुवाती केल्या नाही. मंडळी ना तुमका मी रात्री मोर दाखवलं ना, तो बघा ह्या आंब्यावरती होतो इकडे, ह्या आंब्यावरती बसलेलो होतो. तर ना आम्ही इकडे आमचं घर ना इकडे बसला होता पावटनेर असेच मोबाईल चालवत. तर ह्या आंब्यावरती येऊन बसलो होतो मोर. तर आम्ही ते का उठवलो ना संध्याकाळी, म्हटलं रात्री तुमका दाखवूया. तर ह्या झाडावरती होतो तो. कावळे पण चालले होते. तर मित्रांनो फायनली पोचलो आहे. हे बघा आपल्या इकडे भेंड्याची झाडं आहेत. तर हे बघा आपली शेत जमीन. तर ह्यो आमचं कुणगो आहे बघा, ह्यो आमचं कुणगो मित्रांनो. तर सध्या पडच आहे, कारण आम्ही शेती आता जास्त करीत नाही. साड्याची शेती शक्यतो आता आमच्या इकडे कोण करीतच नाही, सगळ्यांनी पट ठेवलं नाही. बावळे बिवळेत म्हणजे सगळ्यांची जिकडे शेती आहे ना तिकडेच करतात, कारण डुकरा बिकरा वाट लावतात ना त्याच्यामुळे. हे बघा इकडची भेंड्याची झाडं ना बारकी आहेत मित्रांनो. बघा बावचे झाडं पण एकच नंबर झाली आहे ती, बघा केवढी झाली आहेत ती. बघा लाल भाजी ना मित्रांनो लय घन झाली ना, त्याच्यामुळे अजून तेवढीशी वाढली नाही. बघा मुळ्याची पण भाजी आहे बघा. बघा भाजी बघा किती दुनियाची आहे लाल भाजी. इकडे ना पाऊस नव्हतो त्याच्यामुळे वाटतं थोडीशी मरून गेली. हे बघा, हे बघा इकडची 2-3 मुळ्याची झाडं ना एकच नंबर झाली आहे. बघा मस्तपैकी मुळो पण इलो. बघा खतरनाक, एकच नंबर मुळो इलो. इकडे पण आहे बघा, एका लय बारको मित्रांनो. बघा 7.5 किलोचो एका पण मस्तपैकी मुळो इलो. बघा मस्तपैकी इलं. हे बघा तोरी बिरीची झाडं भेंड्याची इकडे आहेत. ह्या तुरीचं झाड ना मस्तपैकी उंच झालं आहे बघा, मोठा बघा केवढा झाला. आता ही भेंड्याची झाडं ना एकच नंबर झालीत मित्रांनो. बघा आता थोड्या दिवसात बहुतेक फुलतील. दरोग भेंडो सुरुवाती होईत. माका वाटतं ना फुलं येऊक लागली अशी वाटत ना, अजून नाही मित्रांनो. हे बघा फुलं येऊक लागली आहेत. बघा मिरची बघा किती घन झाली आहे ती. बघा जाम भेंडो पेरलेलो मित्रांनो. एकच बघा तोरीची पण झाडं ना इकडची पण मस्त मोठी झाली आहेत. तर मित्रांनो आता सड्यावरती अशी ना मस्त आता फुलं तुमका दिसतील.
फुला बघा किती आहेत भारी. बघा तिकडे ना फुल्लारो पण फुललेलो दाखवतो तुमका. फुल्लारो गणपतीक ना आम्ही बांधतो फुल्लारो. बघा इकडे लयोक लागले फुलोक पण लागलो मित्रांनो. फुल्लारो बघा. तो मणपेक आम्ही बांधतो फुल्लारो. तुम्ही पण बांधतास काय कमेंटमध्ये नक्की सांगा गणपती का. बघा ही पण फुलं बघा कसली मस्त वाटतात इकडे. तर मित्रांनो फायनली एकच नंबर झालेत आपली झाडा भेंड्याची. तर लाल भाजी ना लई घन झाली त्याच्यामुळे काय मधली ना ती थोडीशी खराब झाली. तर मुळं पण मस्तपैकी येले आहेत बारके. आणि मिरचीची पण झाडं मस्त झाली आहेत. भेंड्याची पण झालीच चांगली उंच मस्त वाढली आहेत. तर आता ना घरी जाऊया मित्रांनो. संध्याकाळचे 6:30 होऊन गेले असतील. तर मित्रांनो व्हिडिओ एंड करून टाकूया इकडेनंच. तर मित्रांनो व्हिडिओचा एंड इथेच करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.